शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज लक्ष्मी पूजन आणि दिवाळी, तर दीपावलीच्या लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा. तर सकाळ सकाळी सण असला तरी पण काम काय थांबत नाहीत. काम तर सगळे घरातली करावीच लागतात आणि सकाळपासून आज पण अभंग स्नान, त्यामुळं आज सगळं आवरणं. काल आणि मेहंदी थोडीशी अशी काढली होती माझं मीच, आणि सकाळपासून ती काम. तोपर्यंत आज पाणी आलं होतं, पाणी भरायचं. थोडीशी आज तब्येत माझी ठीकच नाहीये रात्रीपासून, आणि का तर ही करून तेलकट असं वासानं म्हणा काय म्हणा, मला असं डोकं हिम दुखायला लागले आज लय, मला हे व्हायला लागले. तर स्वयंपाक करायचाय. तर संध्याकाळी आम्ही ना लक्ष्मी पूजनामुळं संध्याकाळी तर पोळ्या कराव्याच लागतात, त्यामुळे आता पटकन म्हणलं आता चपाती आणि भाजी. तर घेवड्या शेंगा काल दुपारीच निवडून ठेवल्या होत्या मी, तर घेवड्या शेंग्याची भाजी आणि चपाती करून मोकळं होणार आता. आता परत संध्याकाळची आपल्याला रांगोळ्या आल्या, नंतर पूजा आली आपली लक्ष्मी पूजनाची, आणि परत पोळ्याचा अजून स्वयंपाक आला, आणि हळदी कुंकाला पण आम्ही सगळीकडे जातो एकमेकांच्या, तर ती सगळं आलं. तर आजची बघा देवपूजा छान अशी मी करून घेतली सकाळची, आणि संध्याकाळचं मला पोळ्या वगैरे सगळं आवरायचं आहे. आणि हे बघा घरटी किती छान ना, तर ना तिकडच्या घरी नाही घरटी होती भरपूर अशी लावलेली, आणि पडली होती निघून, म्हणून मग इकडं आणून ना मुली असं छान वाटतेत म्हणून मग अशीच लावलेत. सकाळची बघा देवपूजा छान अशी झाली. तर झेंडूची फुलं वगैरे आणलेली आहेत, आणि त्याचं पण ना आता हार वगैरे बनवायचा आहे. तर नाही तर दीदीने रांगोळी काढले, तर पानावर असं हे काढलेत पाऊल, नाही तर बघा लक्ष्मी पूजन असं लिहिले. आणि बघा अनुला का एकदा मुजवल असं झालं आहे ना. मुजवायची का, मुजवणार का? हा हो हो मुजवायची नाही. हो दीदीने बघ किती छान अशी रांगोळी काढली. पाणी ओतलंय थोडस ह्याच्यात धुवून घ्यायला. आणि डाळ बघा ही काल आणली होती उन्हाला लावायची म्हणून काढले, तर ह्यातलीच थोड्याशा पोळ्या करणार आहे. तर पोळ्या थोड्याच करायच्या आहेत आपल्याला, का तर शिळ काय अजून उरायला नको, का तर उद्या पण पाडव्याचा सण असल्यामुळं उगाच शिळ नको म्हणलं उरायला. उद्या दुसरं काहीतरी मग करायचं, अजून उद्याचं काय ठरलं नाही, मग आजचं तरी होऊ दे. आता मी पटापटा आवरून घेते सगळी कामं. आणि साडी काय ते ब्लाऊज टाकलं होतं शिवायला, पण अजून त्यांनी बघा दिवाळी आता दिवाळीच्या आधी देईल म्हणून द्या म्हणून सांगितलं होतं, पण अजून दिलंच नाही. आता आज देतो म्हणल्यात, बघू आता झालंय का नाही. फोन करायचा आणि ब्लाऊज आणायचंय. काय घरट आहे त्याला शंभर दिवसाचं म्हणलं काय करायचं म्हणलं बारकाचं म्हणलं इथल्यासारखं म्हणलं जाऊ दे म्हणलं 4 पैसे गेलं तर म्हणलं, पण निदान फळ तर लागतील ना लवकर. नीट दिसते का तिकडे उजेडात नाही गेली काय व्यवस्थित. तर झाडं आणलेत बघा, तर यांच्या गेट टुगेदर साठी शाळेत लावायचे 3 झाडं, पारिजातक, आंबा आणि जांभळ. आंब्याचं इतकं मोठं आहे. आपला मोठा आहे. हिला फक्त पिको करायला दिलं होतं, फॉल काय नाही लावलं, तरी पिको करून आज तयार होऊन आलं बघा ब्लाऊज आणि साडी. हरभऱ्याची डाळ मी अशी भिजत घातली, तर भिजत घालून मग नंतर मी शिजवते कायम आता. तर मोबाईलवरच मी बघितलं होतं की असं केलं की पोळ्या खाऊन एखादा त्रास होतो ना, तर ते होत नाही, बाधत नाही आपल्याला. तर मग आता भिजत घातली, आता चपात्या करून घेणार आहे. आणि भाजी घेवड्या शेंग्याची बघा, भाजी छान अशी झाली तयार. भाजी झाली, पटकन चपात्या करते आणि मग संध्याकाळचं स्वयंपाकाला तर दुपारीच लागणार आहे. तर आता कामावरून घ्यायच्यात मला पटापट. अक्षय चालाय रांगोळी काढायचं, आणून चालले बघा कसं खेळायचं.
इथं काढली. तर किचन सगळं क्लीन केलं, धुवून आवरलं सगळं स्वच्छ. हे बघा, का तर खूप असं पूर्णाच्या ह्याच्यामुळं स्वयंपाकामुळं राडा झाला होता. तर पावसानं बघा हजेरी लावली आणि रांगोळी काढलेली सगळं आता धुवून गेला असणार आहे. तर पाऊस आलाय. काल पण ह्या वेळेला पाऊस झाला होता आणि आज पण झाला. तर झालं बघा आपलं लक्ष्मीपूजन छान असं. तर दिवे आपण लावूया. सगळीकडे फटाक्यांचाच आवाज आहे. आज दीपो आणि लक्ष्मीपूजन म्हटल्यानंतर काय आज भरपूर असं ना फटाक्यांचा आवाज आहे. अनु तर घाबरायला लागले, मोठ्या त्या फटाक्यांचा आवाज येतो ना त्यासाठी. तर कसं दिसतंय बघा छान. आणि अक्षुने पावले काढलेत आपल्या लक्ष्मीचे. तर छापातूनच काढले तिनं, अशी छान काढले तरी सुद्धा. तर खूप छान अशी पावले आलेत आणि रांगोळी सुद्धा छान. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सगळेजण ना फटाके उडवतात. तसं चाललं होतं इथं फटाके उडवायचं आमच्या शेजारी. आणि आम्ही आपलं ना तारनळ्या म्हणजे फुलभाज्या उडवत होतो. जास्त मोठ्या काय फटाकड्याची भीती वाटते, आम्ही काय आणत नाहीच. आणि शेजारी सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला आम्ही एकमेकांच्यात जातो. तसंच आम्ही सगळीकडे गेलो होतो. आणि इकडं आले होते मी. तर नेहा आणि श्रेयानं किती छान असं बाहेर डेकोरेशन केलेलं होतं. मग म्हटलं घ्यावं चला. तर आपण खूप छान असं डेकोरेशन इथे झालेलं होतं. तर सगळी एकमेकांच्या घरी आम्ही जातो हळदी कुंकवासाठी लक्ष्मीपूजन झालं की. तर एकमेकांच्या आम्ही घरी सगळेजण गेलो. सगळ्यांच्या छान छान अशा पूजा बघितल्या. आणि इथं बघा रांगोळी पण किती छान काढलेली होती ना. तर आणि इथं दिवे ठेवण्यासाठी बघा असं केलेलं होतं तिनं. तर खूप छान आयडिया अशी तिला आणि केलेलं होतं. नेहा आणि श्रेयानं दोघींनी मिळून केलेलं होतं. तर सगळ्यांच्या बघितल्या पूजा, छान छान अशा पूजा मांडलेल्या होत्या. हळदी कुंकू घेतलं आणि नंतर मग घरी आलो आम्ही. तर हळदी कुंकूला जाऊन आलो लक्ष्मीपूजन झाल्यानंतर. आणखीन हळदी कुंकू झालं तर आमची 5-6 घरं आहेत, तेवढा इकडं तिकडं सगळेजण आम्ही एकमेकांच्यात जातो. आणखीन ना नंतर जेवण केलं मी. माझी तब्येत थोडीशी अजून आज पण बिघडलेलीच आहे. जेवण वगैरे झालं. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री सर्वांना. बाय.